आजचा व्हिडिओ हा शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत अत्यंत महत्त्वाचा आहे। वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरिता पोर्टल हे उपलब्ध करून देण्यात आले आहे। सो या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पात्र शिक्षकांनी आपली नोंदणी कशा पद्धतीने करावी या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा। ज्या शिक्षकांना 30/4/2025 पर्यंत एकूण 12 वर्ष अहर्तकारी सेवा पूर्ण झाली असेल तर असे शिक्षक हे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी नोंदणी करू शकतात। त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांना 30/4/2025 पर्यंत एकूण 24 वर्ष अहर्तकारी सेवा ही पूर्ण झाली असेल तर असे शिक्षक हे निवड श्रेणी करिता आपल्या नोंदणी ही करू शकणार आहेत। सदरचे प्रशिक्षण हे नोंदणी ऑनलाइन जरी असली तरी प्रशिक्षण हे ऑफलाइन स्वरूपामध्ये होणार आहे। नोंदणी करत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, जे 4 गट आहेत, आपला गट कुठला आणि योग्य गटामध्ये आपली नोंदणी कशी करावी या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण माहिती पहा, जेणेकरून आपली नोंदणी ही यशस्वीरित्या आपण करू शकता। चला तर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी आपण स्वतः नोंदणी कशी करावी हे पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। प्रथमतः आपणास आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपच्या गुगल ब्राउझरमध्ये या ठिकाणी www.ma.ac.in ही वेबसाईट सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी www.ma.ac.in ही वेबसाईट दिसेल, यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी पाहू शकतो दिलेले काही टॅब आहेत। या टॅबमध्ये प्रशिक्षणे नावाचा हा एक टॅब आहे। यामध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा हा एक नव्याने डॅशबोर्ड आपल्या समोर येईल। जी काही वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी करिता ज्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे परिपत्रक आहेत, हे परिपत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणाहून स्क्रोल करून खाली या। खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो सगळ्यात शेवटी प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मात्र तत्पूर्वी महत्त्वाच्या काही सूचना आहेत, त्या सूचना आपण पाहणार आहोत। या ठिकाणी वर जर पाहिलं तर ऑनलाईन नोंदणीची जी माहिती पुस्तिका आहे, कशा पद्धतीने करायचं ही माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रॅक्टिकली व्हिडिओ पाहायचा असेल तर आपण या ठिकाणाहून व्हिडिओ देखील पाहू शकता। शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल करायचा असेल तर येथे क्लिक करा। या टॅबला जर आपण क्लिक केलं तर शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षकांची काही, मग त्याच्यामध्ये मोबाईल नंबर असेल, त्यामध्ये काही देवनागरीमध्ये काही आपलं नाव लिहायचं असेल किंवा ईमेल आयडी असेल, अशी दुरुस्ती करण्यासाठी या टॅबवर जाऊन आपण त्या शिक्षकांची दुरुस्ती करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यानंतरच फॉर्म हा या ठिकाणाहून आपण सबमिट करू शकता, भरू शकता। जसे की त्यानंतर आहे BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका मधील जे काही शिक्षक आहेत, या शिक्षकांना आपल्या त्या टॅबमध्ये काही बदल असेल तर त्या प्रणालीमध्ये बदल करण्यासाठी आपण येथे क्लिक करा। या टॅबवर जर क्लिक केलं तर आपण त्या ठिकाणी म्हणजेच अशा पद्धतीने आपल्यासमोर हा BMCचा हा एक टॅब देतो। या ठिकाणी लॉग इन करून आपण त्या ठिकाणी बदल करू शकता। त्यानंतर सेवार्थ आदिवासी विभाग या प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल करायचा असेल तर या टॅबवर क्लिक करून आपण आपल्या त्या शिक्षकांची माहिती अद्ययावत करू शकतो। थोडक्यात आपल्या शिक्षकांमध्ये जर त्या शिक्षकांमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक, देवनागरी लिपीमध्ये नाव नसेल, त्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर असतील, ईमेल आयडी असतील, हे सगळं अद्ययावत करण्याचं, अपडेट करण्याचं काम यासाठी काही महत्त्वाचे 3 टॅब देण्यात आले आहेत। या 3 टॅबवर त्या डिपार्टमेंटनुसार त्या ठिकाणी जाऊन आपण अपडेट करायचं आहे। 2000 रुपये एवढी रक्कम या ठिकाणी पे करायची आहे। चला तर आता प्रात्यक्षिक पाहूया कशा पद्धतीने आपण आपलं वरिष्ठ किंवा निवड श्रेणीचं प्रशिक्षण हे पूर्ण करावायचं आहे। यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा, या टॅबवर आपण क्लिक करूया। या ठिकाणी नव्याने हा एक डॅशबोर्ड येईल। या ठिकाणी पाहू शकतो रजिस्ट्रेशन फॉर टीचर्स विथ शालार्थ ID, सेवार्थ ID अँड BMC स्टाफ ID, म्हणजेच शालार्थ ID, सेवार्थ ID आणि BMC स्टाफ ID
ज्या शिक्षकांकडे आहे अशा शिक्षकांनी या 2 टॅबवर आपल्याला काम करायचं आहे। थोडक्यात ज्यांची 12 वर्ष पूर्ण झाली आहे अशा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि ज्या शिक्षकांना 24 वर्ष ही अर्थकारी सेवा पूर्ण झाली असेल त्या शिक्षकांनी निवड वेतन श्रेणीसाठी या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून फॉर्म सबमिट करायचा आहे। आणखी आपण जर खाली पाहिलं तर पुन्हा तसेच 2 टॅब आहेत, पण हे कोणासाठी आहेत तर फॉर ऑल अदर एलिजिबल टीचर्स विदाऊट शालार्थ ID, सेवार्थ ID अँड BMC स्टाफ ID। म्हणजे ज्या शिक्षकांकडे शालार्थ ID, सेवार्थ ID किंवा BMC स्टाफ ID नसेल अशा शिक्षकांना देखील या ठिकाणाहून आपलं जे काही प्रशिक्षणासाठी नोंदणी आहे हे नोंदणी या ठिकाणाहून करता येऊ शकते। चला तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन्स फॉर टीचर्स विथ शालार्थ ID या टॅब 2 टॅबपैकी कुठल्याही एका टॅबला जाऊन आपण प्रॅक्टिकली नोंदणी कशी करावी हे पाहूया। यासाठी मी निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी 24 वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी या निवड श्रेणीकरिता या टॅबवर क्लिक करून फॉर्म भरतो। या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक नव्याने टॅब येईल। आपण या ठिकाणी पाहू शकतो आपला ID प्रकार निवडा। या ठिकाणी सिलेक्ट ID टाइप या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर आपल्या समोर 3 उप टॅब या ठिकाणी दिसतात। 3 महत्त्वाचे टॅब दिसतील, शालार्थ ID, BMC स्टाफ ID आणि सेवार्थ ID। आपल्याला आपला शालार्थ ID असेल तर शालार्थ ID या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आपला जर BMC स्टाफ ID असेल तर आपण BMC स्टाफ ID सिलेक्ट करा आणि आपला जर सेवार्थ ID असेल म्हणजेच आदिवासी विकास विभाग जे आहेत त्यातील शिक्षक आहेत त्यांच्यासाठी या पद्धतीचा हा टॅब निवडायचा आहे। आता या ठिकाणी मी शालार्थ ID हा टॅब निवडतो आणि या ठिकाणी एंटर युअर ID या टॅबमध्ये आता आपला जो काही त्या शिक्षकांचा ज्या शिक्षकांना नोंदणी करायची आहे त्या शिक्षकांचा ID हा या ठिकाणी टाकून त्यापुढे प्रविष्ट करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड येईल। बघा मोबाईल आणि ईमेल पडताळणी आपल्याला या ठिकाणी करायची असते। ईमेल पडताळणीसाठी आपला ईमेल हा इनबिल्ड या ठिकाणी आलेला दिसेल। या ठिकाणी फक्त आपल्याला सेंड OTP या टॅबला क्लिक करून त्या शिक्षकांच्या या मेलवर एक OTP येईल, हा OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे। हा मोबाईल नंबर देखील इनबिल्ड या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल। मोबाईलच्या पुढे सेंड OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर जो टेक्स्ट मेसेज येईल त्यामध्ये असलेला OTP या ठिकाणी टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। लक्षात घ्या इनबिल्ड ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे आलेले आहेत। याचा अर्थ असा आपला जो शालार्थला त्या पोर्टलला जे ईमेल ID आणि जो मोबाईल नंबर ॲड केलेला असतो तोच ईमेल आणि मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी दिसत असतो। पहिल्यांदा जर ईमेल व्हेरीफाय केलं तरच या ठिकाणी मोबाईल नंबरचं OTP आपल्याला थोडक्यात सेंड OTP हा टॅब ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतरच आपलं हे व्हेरीफाय होणार आहे। चला तर या ठिकाणी ईमेल ID जो दिलेला आहे यापुढे असलेल्या सेंड OTP या टॅबवर मी आता क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लिहून येते पहा OTP सेंड सक्सेसफुली। पुन्हा मी ओके या टॅबला क्लिक करतो। यानंतर आपल्यासमोर एंटर OTP यामध्ये मी जो मेलला OTP आलेला आहे हा OTP या ठिकाणी एंटर करतो आणि त्यापुढे व्हेरीफाय या टॅबला क्लिक करतो। बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो OTP व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणजेच त्या शिक्षकांचा ईमेल ID हा सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे। त्यानंतरच या ठिकाणी मोबाईल नंबर समोर सेंड OTP म्हणून हा टॅब ॲक्टिव्ह झालेला दिसतो। आता यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। यासाठी मी सेंड OTP या टॅबवर क्लिक करतो। त्यानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहू शकतो OTP सेंड सक्सेसफुली। पुन्हा ओके या टॅबवर क्लिक करतो। आता त्या शिक्षकांच्या मोबाईलवर या ठिकाणी एक OTP आलेला दिसेल। हा OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी आलेला OTP हा या ठिकाणी टाकतो आणि त्यापुढे असलेल्या व्हेरीफाय या टॅबला क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली। ह्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याखाली पुढे नेक्स्ट हा एक टॅब आपल्याला ॲक्टिव्ह झालेला दिसतो। या टॅबला आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो 24 वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी ही नोंदणी आपण करतो आहे। थोडक्यात निवड वेतन श्रेणीकरिता
आपला शालार्थ ID टाकल्यानंतर त्या शिक्षकांची परिपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते। या माहितीमध्ये आपण कोणताही बदल या ठिकाणी करू शकत नाही। आपणामार्फत मराठीमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच आपले प्रमाणपत्र हे प्रदान केले जाणार असल्यामुळे इंग्रजी आणि मराठीमधील माहिती ही अचूक असल्याची खात्री करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपले जे शाळेचे नाव आहे हे प्रथमतः या ठिकाणी देवनागरी लिपीमध्ये एंटर करायचं आहे। बघा, जी काही माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली आहे मराठीमध्ये नोंदवण्यासाठी ही व्यवस्थित नोंदवायची आहे, कारण याच माहितीचा आधार घेऊन आपलं हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रमाणपत्रावर हेच नाव येणार आहे। या ठिकाणी आपल्या शाळेचं जे काही नाव असेल हे नाव मराठीमध्ये नोंदवायचं आहे। त्यानंतर प्रशिक्षण साहित्य हे आपल्याला कोणत्या भाषेमध्ये हवे आहे ते मीडियम या ठिकाणी निवडण्यासाठी सिलेक्ट मीडियम या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठी, इंग्लिश किंवा उर्दू या 3 लँग्वेजपैकी ज्या लँग्वेजला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, थोडक्यात ज्या साहित्यामध्ये ज्या भाषेमध्ये आपल्याला प्रशिक्षणाचं साहित्य हवं आहे ते साहित्य आपल्याला निवडण्यासाठी या ठिकाणी मीडियम निवडायचं आहे। जसं की मी या ठिकाणी मराठी निवडतो। त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा। आता प्रशिक्षण गट हा अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपण कोणतीही चूक करू नये। तत्पूर्वी या ठिकाणी प्राथमिक गट, त्यानंतर माध्यमिक गट, त्यानंतर उच्च माध्यमिक गट आणि अध्यापक विद्यालय गट, थोडक्यात निवड वेतन श्रेणी अथवा वरिष्ठ वेतन श्रेणीकरिता हे 4 गट अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपला योग्य गट कुठला आहे त्याच गटाला आपल्याला निवडायचा आहे। आपल्याला जर गट माहित नसेल तर आपण आपल्या विद्यालयातील क्लरिकल डिपार्टमेंट, आपले जे काही वरिष्ठ क्लर्क असतील यांच्याशी संपर्क साधून, मुख्याध्यापकांशी संपर्क साधून आपण आपला गट हा लक्षात घ्यावा आणि त्यानंतर त्या गटाला फक्त या पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पहिला गट प्राथमिक गट हा सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो वरील प्रमाणे नमूद आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये काही बदल करावायचा असल्यास आपण शालार्थ सेवार्थ BMC स्टाफ ID प्रणालीवर आपली माहिती ही अद्ययावत करूनच नोंदणी करावी। याखाली असलेल्या या बॉक्समध्ये आपण चेकमार्क करायचा आहे आणि चेकमार्क केल्यानंतर या ठिकाणी पे अँड सेव्ह या टॅबला क्लिक करायचं आहे। आपला जर माध्यमिक गट असेल तर आपण माध्यमिक गट निवडा। मात्र माध्यमिक गट निवडल्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी 2 महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आपण कला शिक्षक आहात का? होय असेल तर होयवर क्लिक करा, नाही असेल तर नाहीवर क्लिक करा। आपण शारीरिक शिक्षक आहात का? होय असेल तर होयवर क्लिक करा, नाही असेल तर नाहीवर क्लिक करा। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जो बॉक्स आहे यामध्ये आपल्याला चेक मार्क करायचा आहे आणि पे अँड सेव्ह या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। आपला जर उच्च माध्यमिक गट असेल तर सेम याच पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा विचारली जाते माहिती। या ठिकाणी अपेक्षित या ठिकाणी टॅब आपण निवडा आणि चेक मार्क करून या ठिकाणी पे अँड सेव्ह करा। आणि अध्यापक विद्यालय गटामध्ये देखील आपल्याला सेम याप्रमाणे प्रोसिजर करावी लागेल। या ठिकाणी हा जो बॉक्स आहे यामध्ये आपल्याला चेक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर पे अँड सेव्ह करायचं आहे। या ठिकाणी आपण एक सूचना दिलेली आहे ती वाचू शकता। प्रशिक्षण शुल्क हे 2000 व्यतिरिक्त इतर सेवा शुल्क पेमेंट गेटवे गाईडलाईन नुसार प्रशिक्षणार्थांना लागू राहील। याचा अर्थ असा की पे अँड सेव्ह या टॅबला क्लिक केल्यानंतर आपण आपला जो पेमेंट मोड निवडणार आहोत त्या पेमेंट मोडमध्ये जे काही आपल्याला समोर स्क्रीनवर जे टॅब दिसतील त्याचे जे काही चार्जेस असतील त्या कंपनीला काही आपले चार्जेस ते त्यांच्याकडनं जे आपल्याला अपेक्षित आहे ते आपल्याला त्यांना पे करावे लागणार आहेत। सो अशा पद्धतीने 2000 रुपये हे प्रशिक्षण फी आणि त्याच्या व्यतिरिक्त काही लागलेच तर त्या ठिकाणी आपल्याला ते पे करावे लागतात। सो अशा पद्धतीने हे सगळे काही माहिती आहे। या ठिकाणी आपण कोणताही बदल करू शकत नाही। थोडक्यात इथे आपले शाळेचं नाव, थोडक्यात आपलं प्रशिक्षणाचं जे साहित्य माध्यम आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर गट निवडायचा आणि या ठिकाणी चेकमार्क करून पे अँड सेव्ह या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। पे अँड सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर पे करण्यासाठी आपल्या समोर या पद्धतीने हा एक पॉपअप विंडो ओपन होईल। बघा या ठिकाणी UPI कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा वॉलेट किंवा EMI अशा पद्धतीने काही ऑप्शन दिले जातील। आपल्याला योग्य तो पर्याय निवडून या ठिकाणी जी काही वर दिलेली 2000 रुपये फीज आहे ही या ठिकाणी पे करायची आहे। यासाठी योग्य तो टॅब निवडा आणि या ठिकाणी पे या टॅबवर क्लिक करून 2000 रुपये पे करून घ्या।
पे केल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अशा पद्धतीने एक मेसेज शो होईल. अ कन्फर्मेशन ईमेल हॅज बीन सेंड. आणि आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन हे आपल्या मेलवर पाठवलं जाते आणि त्या मेलवरची जी काही PDF आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा नंबर आपण आपल्याकडे ती PDF ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रिंटआउट करून सेव्ह करून ठेवायची. त्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशनची सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो आपलं रजिस्ट्रेशन हे पूर्ण झालेलं आहे. यासाठी आपल्यासमोर ही एक पावती आलेली दिसेल. आपला नोंदणी क्रमांक हा रजिस्टर ID हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा ID असेल तरच आपण आपलं प्रशिक्षण शेवटी पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन स्वरूपात जेव्हा आपल्याला प्रमाणपत्र दिलं जाते अशा वेळेस हा नोंदणी क्रमांक टाकावा लागतो. म्हणून दिलेली ही पावती व्यवस्थितरित्या डाउनलोड PDF या टॅबवर क्लिक करून याची PDF डाउनलोड करा आणि याची प्रिंट काढून ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्या दप्तरी ही व्यवस्थित काळजीपूर्वक सेव्ह करून ठेवा. या ठिकाणी बघू शकतो आपण आपला नोंदणी क्रमांक आहे, आपला शालार्थ, त्या शिक्षकांचं नाव, प्रकार, प्रशिक्षण गट, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा, आपलं ट्रान्झॅक्शन जे झालं त्याचा ID, आपण किती रक्कम ही पे केलेली आहे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे स्टेटस या ठिकाणी आपल्याला दिसते पेमेंट सक्सेसफुली. सो अशा पद्धतीने आपल्यासमोर ही पावती येईल. आपण डाउनलोड PDF या टॅबला क्लिक करून ही जी पावती आहे ही रिसिप्ट आपण डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण वरिष्ठ अथवा निवड प्रशिक्षणाचं नोंदणी ही घर बसल्या अगदी सहज काही मिनिटांमध्ये आपण करू शकता. मात्र करत असताना यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या महत्त्वाच्या बाबी आहेत, महत्त्वाच्या काही सूचना आहेत, या जाणून घेणं हे तितकंच अगदी महत्त्वाचं आहे. मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल. धन्यवाद.